अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात छान अशी फुगाबाही कशी शिलाई करावी ते पाहतोय, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे आपण मापानुसार साधी बाही अस्तरवर कटिंग करून घेतली. अस्तरचा वापर न करता फक्त ब्लाऊज पिसाच्या कापडापासून छान असे पफ तयार करणार आहोत. तर पहा, ह्याची उंची आहे 4 इंच आणि अस्तरची बाही आहे म्हणून मी ह्यामध्ये 1 इंच शिवण्यात घेतलं. अशी 5 इंचाची मी साधी बाही कटिंग करून घेतली. आपल्याला अस्तरच्या बाहीवर कोणतेही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाहीये. पहा, इथं आपण आहे अशी छातीच्या मापानुसार बाही कटिंग करून घेतली. इथे मी ब्लाऊज पिसामधलं कापड घेते. हे 4 फोल्ड आहे. पहा, तर हे कटिंग करत असताना आपल्याला ते एक्स्ट्रा कट करायचं आहे. म्हणजे बाहीच्या वरच्या आणि खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला जितके पफ लागणार आहेत त्यानुसार आपल्याला पुढं वाढवून घ्यायचं आहे. आपलं कापड 4 फोल्डमध्ये आहे आणि बंद बाजूकडून इथं आपण मार्क करतोय. तर बंद बाजूकडे तुम्हाला जितके पफ हवेत त्यानुसार इथं तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे. इथे मी टोटल 8 इंचाच्या प्लेट्स तयार करणार आहे म्हणून मी खाली आणि वर 4 इंचाला मार्क करून घेते. आता ओपन बाजूकडून बाही ठेवून तुम्हाला जितकं कापड लागणार आहे त्यानुसार इथं कटिंग करून घ्या. आता जिथं आपण मार्क केलंय तिथं नॉच देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. तुमच्या बाहीला जितका पफ हवाय त्यानुसार तुम्ही पुढल्या बाजूला कापड वाढवून घ्या. आता दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर ह्यामधला मी एक पार्ट घेते. तो आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे. पहा, ह्याची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे आणि आतील बाजू खालच्या साईडला आहे. आता आपल्याला खालच्या साईडने इथं प्लेट्स म्हणजेच चुण्या टाकून घ्यायच्या आहेत. पहा, जिथं आपण मार्क केलंय तिथून आपल्याला चुण्या टाकायला सुरुवात करायची आहे. प्लेटची साईज आपल्याला लहान घ्यायची आहे. आता जिथून आपण मार्क केलंय त्यामध्ये जितक्या प्लेट्स बसतील त्यानुसार इथं मी लहान लहान प्लेट्स तयार करून घेते. फुगाबाही शिलाई करत असताना आपण ज्या प्लेट्स टाकतो त्या सुरुवातीला नेहमी आपल्याला खालच्या साईडने टाकून घ्यायच्या असतात, तरच आपली बाही ही छान तयार होते. त्यानंतरच आपण वरच्या साईडच्या प्लेट्स तयार करणार आहोत. तर इथं पहा, आपण खालच्या साईडच्या प्लेट्स तयार करून घेतल्या. आता आपल्याला वरच्या साईडच्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर आपण ज्या पद्धतीने खालच्या साईडच्या प्लेट्स टाकल्या त्याच दिशेने आपल्याला वरच्या साईडच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. पहा, खालच्या साईडची प्लेट्स ज्या दिशेला आहे त्याच साईडने आपण वरच्या साईडचे प्लेट्ससुद्धा तयार करून घेतोय. आता इथे कापड आपलं सिल्क आहे त्यामुळे चुणी टाकत असताना आपल्याला थोडं खेचून घ्यायचं आहे. आपण ही फुगाबाही तयार करतोय ती साध्या कापडापासून करतोय. ह्या बाहीच्या प्लेट्स ह्या शिलाई केल्यानंतर दिसत नाही, पण आपली बाही तयार झाल्यानंतर ती छान दिसते. त्यामुळे ह्या प्रकारची बाही एकदा नक्की ट्राय करून पहा. आपण जे रोज वापरासाठी ब्लाऊज वापरतो त्याला ही बाही छान दिसते. एकदा नक्की ट्राय करून पहा. इथे आपल्याला प्लेट्स टाकत असताना जितक्या आपण खालच्या साईडला प्लेट्स टाकल्या तितक्याच आपल्याला वरच्या साईडला सुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत. पहा, इथं आपण अगदी व्यवस्थित अशा प्लेट्स तयार करून घेतल्या. आपल्या बाहीच्या दुसऱ्या पार्टला सुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने प्लेट्स तयार करून घेतल्या. इथे आपले दोन्ही पार्ट तयार करून घेतले. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला आतील बाजूने एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत. पहा, ह्याच्या बाहेरील बाजू वरच्या साईडला आहेत. आता आपल्याला अस्तरची बाही घ्यायची आहे. सेंटरला दोन्ही बाजूला नॉच देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. आता ही बाही आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून साडीच्या कापडावर ठेवून घ्यायचे आहेत. पहा, आता ह्यातील वरचा पार्ट आपल्याला खालच्या साईडला ठेवून त्यावर आपण साडीतले पार्ट ठेवून घेतोय. आता या दोन्ही बाह्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत. नेहमी अशाच पद्धतीने बाही सेपरेट करून घ्यायची, नाहीतर मग आपल्या दोन्ही बाह्या ह्या एकाच बाजूच्या तयार होतात. आता ही बाही आपण शिलाई करून घेणार आहोत. इथे पहा, आपली अस्तरची बाही ही कापडाच्या वरच्या साईडला आहे. आता जितक्या आपण प्लेट्स टाकल्या त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. वरच्या साईडला सुद्धा सेंटर काढून घ्या, म्हणजे आपली बाही ही समान मापाची तयार होते. इथे मी वरच्या साईडला सुद्धा बाहीचं सेंटर काढून घेते. आता अस्तरच्या भागावर जिथं आपण नॉच दिलाय तो नॉच आणि आपण बाहीचा जो सेंटर काढलाय ते आपल्याला दोन्ही मार्क हे एकमेकावर व्यवस्थित ठेवून तिथं टाचणी लावून घ्यायची आहे. बाही आपली कापडाच्या वरच्या साईडला आहे आणि ते आपण आतल्या साईडला पलटवून घेणार आहोत.
आता खालच्या साईडने इथं आपण शिलाई करायला सुरुवात करूयात. आपल्या मेन फॅब्रिकच्या भागावर अस्तरची बाही अगदी व्यवस्थित ठेवून इथं आपल्याला एकदा वितपत शिलाई घेत शिलाई करायची आहे. बाहीच्या मध्यभागावर टाचणी लावून घ्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपल्या बाहीचा शेप हा पूर्णपणे बिघडेल. कारण आपल्या चुण्या ह्या दोन्ही बाजूला समान येणं गरजेचं आहे, तरच आपली बाही ही अगदी परफेक्ट तयार होईल. पहा, इथं आपण खालच्या बाजूने शिलाई करून घेतली. आता वरच्या साईडची टाचणी काढून अस्तरची बाही आपल्याला आतल्या साईडला पलटवायची आहे. आपल्या मेन फॅब्रिकच्या आतल्या साईडला ही अस्तरची बाही टाकून त्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे आपल्या बाहीला छान फिनिशिंग येते, त्यामुळे दाबटीप द्यायला विसरायचं नाही. ही टीप देत असताना आपल्या चुण्या व्यवस्थित आहेत का ते सुद्धा पहा. इथे आपल्या बाहीचं कापड न खेचता चुण्यांची दिशा बघून अगदी व्यवस्थित इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं आपण खालच्या साईडने बाहीला शिलाई करून घेतली. आता आपल्याला आपल्या प्लेट्सचा सेंटर आणि बाहीचा सेंटर त्यावर इथं टाचणी लावून घ्या, म्हणजेच आपल्या प्लेट्स या बाहीच्या दोन्ही बाजूला अगदी समान येतील आणि आपल्या बाहीचा शेपसुद्धा अगदी परफेक्ट येईल. आता इथं 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित इथं आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडत असताना आपल्या खालच्या साईडच्या प्लेट्स ह्या बरोबर आहेत का ते सुद्धा पहा. जर तुम्हाला अशा पद्धतीने बाही जोडायला जमत नसेल तर तुम्ही मध्यातून सुरुवात करा. एका बाजूची शिलाई झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूची शिलाई करून घ्या. इथं मी प्लेट्सची साईड बघत अगदी व्यवस्थित अशी बाही जोडून घेतली. पहा, आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. आज आपण अस्तरचा वापर न करता साध्या बाहीमध्येच कापडाचा वापर करून छान अशी फुगाबाही तयार केली. दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने इथे शिलाई करून घेतली. इथे आपला ब्लाऊज पिसामधला कापड हा खूप सॉफ्ट आहे, त्यामुळे आपल्या बाहीच्या प्लेट्सचा शेप दिसत नाही, परंतु ती घातल्यानंतर खूप छान दिसते. इथे मी आपल्या दोन्ही बाह्या सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतल्या. तुम्हाला ह्या बाहीची डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.